हे दुसरं अनप्लग क्लासमेट्स नंतरचं आणि सई आणि तेजस्विनी अभिनेत्रींकडनं गाणं गाऊन घ्यायचं होतं. कसा एक्सपिरियन्स? सुपर्ब एक्सपिरियन्स. म्हणजे पोटात गोळा होता पण मजा होती कारण 4 दिवस आम्ही धमाल केली आणि खूप अशा ॲटमॉस्फिअरमध्ये मला कारण मला बेसिकली असं असतं माझं जनरली की सिंगर शुड बी कम्फर्टेबल. जोपर्यंत तो सिंगर कम्फर्टेबल नसतो तोपर्यंत तो गाऊ शकत नाही. त्याला तुम्ही धाकात नाही ठेवू शकत किंवा तुम्ही त्याला ओरडू शकत नाही. ही शूड बी व्हेरी पीसफुल कम्फर्टेबल. त्याला ते एन्व्हायरमेंट एक सूट झालं पाहिजे आणि त्यांच्यासाठी दोघींसाठी ते नवीन होतं. टू बी व्हेरी फ्रँक की पहिल्यांदा गात होती दोघी स्टुडिओमध्ये पहिल्यांदा होती दोघी त्या माईकसमोर पहिल्यांदा गाणार होत्या. त्यामुळे मला आधी त्यांना एक दिवस पहिलं त्यांना मी कम्फर्टेबल केलं की ओके यू जस्ट गेट यूज टू दॅट माईक. ज्याप्रमाणे त्या म्हणजे सुपर ॲक्ट्रेसेस आहेत. म्हणजे आम्ही आता कॅमेऱ्यासमोर घाबरतो कारण आम्ही म्युझिकशी आमचा संबंध आहे. कॅमेऱ्याचा ते कॅमेऱ्यासमोर खूप कॉन्फिडंट असतात पण आम्हाला यूज टू व्हायला वेळ लागतो. त्याचप्रमाणे त्यांना यूज टू केलं आधी आणि त्यानंतर त्या गायल्या. पण खरं सांगू तर मला जास्त परिश्रम घ्यायला लागले नाही कारण बिकॉज त्या दोघी अत्यंत सुरात आहेत. सई इज व्हेरी आय वुड से वर्सटाईल ॲक्ट्रेस तर आहेच पण ॲट अ सेम टाईम वर्सटाईल सिंगर. कारण ती वेस्टर्न पार्ट्स खूप चांगले गाते मला कारण ती गाणी खूप ऐकते कारण तिचं ऐकणं खूप आहे. ती खूप ऐकत राहते त्यामुळे तिला ती सुरात आहे. तेजस्विनी ॲट अ सेम टाईम ती पण खूप ऐकते त्यामुळे ती एक इंडियन आणि तो एक फील तिचा खूप आवाजात आहे. पण दोघी सुरात आहेत हे महत्त्वाचं कारण एक म्युझिक डायरेक्टरला एक समोरचा सिंगर सुरात असणं खूप गरजेचं नाही तर मग आपण तिकडे हरतो म्युझिक डायरेक्टर. पण इथे नक्कीच मी म्हणेन की जो माझ्या पोटात गोळा होता तो सगळा नाहीसा झाला कारण एवढ्या सुंदर गायल्या त्या माईकवर आल्यानंतर म्हणजे मी आय वोंट मतलब आत्ता पण इमॅजिन नाही करू शकत की हे सईने गायलं आहे. तुम्हाला पण वाटत असेल की अरे हे नक्की सईने गायलं आहे पण सईने गायलं आहे. हार्मनीज मी म्हणेन या हार्मनीज त्याने दोघींनी केल्यात एकत्र. त्या मोठ्या प्रोफेशनल सिंगर्स पण खूप क्वचित करतात ते त्यांनी केल्यात आणि ॲट ईजमध्ये केल्यात. मी असं नाही म्हणणार की काही परिश्रम खरंच सांगतो ॲट ईजमध्ये गायल्यात ते. इट वॉज अ ग्रेट फन. ह्या गाण्यामध्ये जो तोळा तोळा हा शब्द ऐकायला येतोय तो तुम्ही गायलेला तोळा तोळापेक्षा दोघांनी गायलेला तोळा तोळापेक्षा वेगळा आहे. त्याचा जो बेस होता तो तसा करण्याची आयडिया कशी? ह्या गाण्यामध्ये तोळा तोळा शब्द म्हणजे मी एवढंच म्हणेन ह्या गाण्यामध्ये स्केल थोडी आम्ही कमी केली आहे. ॲट द सेम टाईम वी हॅड डन दिस अनप्लग्ड व्हर्जन ऑल टुगेदर. तोळा तोळा हा शब्दच एक मुळात खूप कॅची वर्ड आहे कारण हा आजपर्यंत आला नव्हता कधी. जसं आपण सोन्याला तोळ्याने मोजतो तो त्याचा अर्थ आहे आणि तो गुरुने खूप योग्य ठिकाणी खूप योग्यरित्या त्याने तो समोर आणला आहे. तर मला असं वाटतं की त्या वो दो तोळा तोळा पे ही पैसा वसूल आहे यु नो की आणि तो गायले पण त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने गायले दोघीही. ॲट द सेम टाईम माझं फिल्ममध्ये जे गाणं आहे मी आणि बेलाने जे गायले दॅट इज माय फर्स्ट रोमॅन्टिक म्हणजे हे मी म्हणेन हे सगळ्यांसाठी पहिलंच होतं. माय फर्स्ट रोमॅन्टिक सॉन्ग इन द फिल्म. आजपर्यंत मी रोमॅन्टिक सॉन्ग गायलं नव्हतं. दॅट इज माय फर्स्ट रोमॅन्टिक सॉन्ग विथ बेला. तर मलाही त्यावेळेला टेन्शन होतं की बेला इज अ नॅशनल अवॉर्ड विनर आणि त्याच्यासमोर गायचं म्हणजे दॅट हॅपन्ड. बट सई अँड तेजस्विनी ह्या दोघींबद्दल मी एवढं सांगेन की खूप वर्सटालिटी आहे दोघींमध्ये आणि खूप जिद्दी आहेत. त्यांना बरोबर माहिती आहे की आम्हाला हे करायचं आहे म्हणजे करायचं आहे. तो हॅट्स ऑफ टू देम. आणि संजय दत्तनी फर्स्ट सांगितलं जेव्हा अनप्लग करायचं आहे तेव्हा काय विचार होते की आता ह्या दोघींना घेऊन करायचं? संजय दत्त बोला भाई अपने को अनप्लग करना है अमित तोड़ा तोड़ा का और सही और तेजस्विनी से गवाना है तो तेरे को क्या लगता है मतलब करना है करते तो पण त्यावेळेला नक्कीच वाटलं की असं की होऊ शकेल का आणि सई पण मला सांगायची अरे होईल का रे आम्ही मला होईल मी होईल म्हणायचो. मी बहुत जिद्दी जैसे बोलता था बहुत उसको कॉन्फिडन्स आहे लेकिन मैं भी डाऊटफुल था. बट व्हेन शी केम ऑन माईक इट वॉज ऑसम. म्हणजे दोघी म्हणजे अप्रतिम आणि जे प्रोफेशनलिझम होतं आणि अप्रतिम गायला मला जास्त मेहनत घ्यायला लागली नाही. त्या एवढ्या होमवर्क करूनच एवढ्या आलेल्या सुपर्ब. इट वॉज ऑसम. आणि शेवटचा प्रश्न सई आणि तेजस्विनी आम्ही सर्वांना विचारते प्रश्न की दोघींनाही किती गुण द्याल जर गाण्यामध्ये द्यायचं झाले? 100पैकी 100 दोघींना. प्रश्नच येते माझ्यासाठी. मी तर इनफॅक्ट 200 असते तर 200पैकी 200 दिले असते कारण अप्रतिमच गायल्यात त्या. मी माझ्या विचाराच्या पलीकडचं आहे सगळं कारण मला असं वाटलं नव्हतं टू बी व्हेरी फ्रँक. मी जे एक्सपेक्ट केलेलं त्याच्याही खूपच अप्रतिम गायल्यात त्या. थँक्यू सो मच आणि वी आर लुकिंग फॉर द सॉन्ग. थँक्यू.